नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही लोणवाही नगर पंचायतीच्या कचरा वहन गाडीला अचानक आग लागली। सिंदेवाही पोलीस स्टेशन समोर परिसरात या कचरा गाडीला आग लागल्याने धांदल उडाली। चालक व नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केल्याने आग विझवली गेली। यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। कचरा गाडीने तांत्रिक बिघाडामुळे पेट घेतला। कचरा गाडीची आग भटकत असल्याने व गाडीच्या केबिन मधील काच फुटल्याचे आवाज येत असल्याने स्थिती बिकट झाली होती। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता जागृत झाला आहे। या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी आमच्या लोकसंख्येनुसार त्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे अशी मागणी आहे। जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे महत्त्वाचे आहे। समाजाच्या प्रगतीसाठी संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना उमेदवार केल्यास समाजाला न्याय मिळेल असेही मत त्यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने ओबीसी उमेदवारी दिली नाही। आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे। जे ओबीसींना प्रतिनिधित्व देतील त्यांच्या सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ उभा राहील असेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। सरकारी आकड्यानुसार 52% म्हणतात, परंतु आम्ही म्हणतो की आमची लोकसंख्या 60% आहे। तर या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे आणि तशा प्रकारची कारवाई या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे। कालपर्यंत आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराबद्दल जागृत नव्हतो, परंतु आज प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच नारा गुंजून राहिला आहे, तो म्हणजे जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी आणि सर्वच पक्षांनी जे कार्यकर्ते जे नेते ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी उत्थानासाठी संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे ते मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत असतात, अशा लोकांची निवड करून त्यांना आपल्या पक्षाचे उमेदवार केले तर ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल। आणि मग जेव्हा या ओबीसी समाजाचा आवाज उचलणारे लोक सभागृहामध्ये जाईल तेव्हाच ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो। या मताचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून 1 ते 26 मार्चच्या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत। राज्यातून या परीक्षेसाठी 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या भंगार बसेसचे अनेक किस्से पुढे आलेले असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी सकाळच्या सुमारास घोटजवळील निकतवाडा गावापासून 2 किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी तारांबळ उडाली। सुदैवाने वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे काही काळ प्रवासी भयभीत झाले। प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची ही बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्र मुक्कामाला असते। ती बस दररोज पहाटे 6 वाजता मुलचेरावरून घोट चामोर्शी भाडबिडी मार्गे गडचिरोलीला जाते। शुक्रवार रोजी MH07C9316 क्रमांकाची ही एसटी नेहमीप्रमाणे पहाटे 6 वाजता प्रवाशांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती। घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बसमध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातडीने बसमधून खाली उतरले। 8 प्रवासी आणि चालक वाहक असल्याची माहिती असून सर्वजण सुखरूप आहेत। एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटऱ्यांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यानंतर लगेच बसने पेट घेतला।
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या 2 आगारात जुन्याच बसेसवर दारोमदार असल्याने बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, भर रस्त्यावर बसेस बंद पडणे, आग लागणे अशा घटना नित्याचेच झाले आहेत. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. एका 65 वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या. त्यांनी संपूर्ण तपासणी केली. त्यांचा गुडघा झिजला असून बाक आल्याचे निदान झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून खराब झालेले हाड काढणे गरजेचे होते. त्यामुळे मद्दीवार यांनी रोबोट या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील पहिली रोबोटिक जॉईंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत कमीत कमी हाड कापून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे आता त्या महिलेची चालताना होणाऱ्या त्रासातून मुक्ती होणार आहे. या महिलेच्या झालेल्या गुडघ्यावर प्रगत तंत्रज्ञानाने रोबोटिक जॉईंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी चंद्रपुरातील कुबेर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न मद्दीवार यांनी केली. जिल्ह्यातील ही पहिली रोबोटिक जॉईंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टर मद्दीवार यांनी सांगितले आहे. सुमारे 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर ती महिला दुसऱ्या दिवशीपासून चालायला लागणार आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. प्रसन्न मद्दीवार, अस्थिरोग तज्ञ, सध्या कुबेर हॉस्पिटल चंद्रपूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. फ्रॅक्चर आणि इतर ऑर्थोपेडिक सर्जरी शिवाय माझा स्पेशल इंटरेस्ट आहे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि नुकताच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयातही मी प्रावीण्य घेऊन आलो आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे लोकांत संभ्रम असतो की सगळं ऑपरेशन रोबोटच करतो. ते तसे नसून रोबोट हा डॉक्टरांच्या मदतीसाठी असतो. पण ऑपरेशन करताना हाडांचे अचूक माप घेणे, हाडांना अचूक कापणे आणि कमी रक्तस्राव करणे ह्यात या रोबोटची मदत होते. आपण ऑपरेशन करताना चिरा दिल्यावर जेव्हा हाड एक्सपोज करतो तेव्हा 3D प्रिंटिंग 3D मॅपिंगद्वारे हा रोबोट त्या बोनचं स्कॅन करतो, त्या हाडांची साईज आणि गुणवत्ता तपासतो. त्याच्यानंतर आपल्याकडे हाड कापायला एक CNC मशीनसारखी बर असते, रोबोट गन म्हणतो आम्ही त्याला. ती सर्जनच्या हातात असते, पण त्याचा सगळा कंट्रोल आणि त्यात फिडिंग, बोन किती कापायचं आणि केवढं कापायचं, कोणत्या शेपमध्ये कापायचं, हे सगळं रोबोट फीड करतात. तर एका सेन्सरद्वारे जेवढा खराब बोन आहे तेवढाच कापला जातो, ह्यात एक्स्ट्रा बोन कटत नाही. साधारणतः आपल्याला कन्व्हेन्शनल म्हणजे मॅन्युअल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये 1.5 तास लागतो. तर ह्या ऑपरेशनमध्ये हीच वेळ आपली 45 मिनिटात येते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो, ॲनेस्थेशियावर लागणारा खर्च आणि ॲनेस्थेशियाचे दुष्परिणाम कमी होतात. ऑपरेशन लवकर झाल्यामुळे पेशंटची रिकव्हरी पण लवकर होते. जगाच्या पाठीवर अमेरिकेसारख्या देशातही 5 वर्ष आधी आलेले हे तंत्रज्ञान आता आपल्या चंद्रपूरसारख्या ठिकाणी आपल्याला मेट्रो सिटीजपेक्षा कमी दरात इथे आम्ही उपलब्ध करून दिली आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पीपचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली 8-9 रोजी नागपुरात 22वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नागपूर संस्करण होत आहे. 10 मार्च 2024 हा महोत्सव सिनेपोलिस विहार मेडिकल चौक नागपूर येथे होत आहे. यासोबतच 7 मार्च 2024 रोजी चित्रपट गुरु समर नखाते यांच्या अंडरस्टँडिंग सिनेमा या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बजाजनगर चौकात असलेल्या विष्णुजींच्या स्वयंपाकघरात या विषयावर पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कैमरामैन प्रवीण सह सनी भुंगाड़े, शंखनाथ न्यूज नागपुर। मैं अजय गंपावर, पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल नागपुर एडिशन का चीफ कोऑर्डिनेटर। 8, 9, 10 ये 3 दिन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल हो रहा है। इसमें 15 मूवीज दिखाई जाएगी। VR मॉल का जो सिनेपोलिस है वहाँ के 2 ऑडिटोरियम में ये फिल्म एक साथ चलेंगे। लेकिन फिल्म के साथ साथ हमने 2 सेशन भी रखे हैं। एक मास्टर क्लास है, अभिषेक बैनर्जी जो आज का बहुत ही नामांकित एक्टर है, सबको पता है हथौड़ा त्यागी का रोल जिसने किया था, वो कास्टिंग बेक का को फाउंडर है और कास्टिंग प्रोसेस पे मास्टर क्लास में अपने यहाँ जो यंगस्टर्स है उनको मार्गदर्शन करने वाला है। दूसरा सेशन जो है वो पैनल डिस्कशन है। विदर्भ में चित्र निर्मिति कितनी पॉसिबिलिटी है, कितना पोटेंशियल है, उस बारे में ये पैनल डिस्कशन है। उसमें शांतनु रोडे, ऋतुराज वानखेड़े, नरेंद्र जिचकार
छत्रपाल निनावे, ये सब लोग पार्टिसिपेट करने वाले हैं। तो आप सब लोग इसलिए इसमें पार्टिसिपेट कीजिए। ये फिल्में देखने के लिए आइए। सिर्फ 300 रुपये इसका रजिस्ट्रेशन फ़ी है इसकी। 15 फिल्म्स आप देख सकते हैं और ये फिल्म्स बहुत अलग है। दुनिया भर का कल्चर आपको इस 15 फिल्म के माध्यम से देखने को मिलेगा। धन्यवाद। ये शासन का अधिकृत फिल्म फेस्टिवल है। शासन का ठप्पा लग के ये फेस्टिवल होता है, तो इसमें आप भी पार्टिसिपेट हो जाइए। तो ग्लोबल सिनेमा नागपुरात या फेस्टिवलच्या निमित्तानं दाखवला जाणार आहे। याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे, हॉलिवूड म्हणजे आता ऑस्कर 3 तारखेला ऑस्करचं फायनल म्हणजे प्रोग्राम आहे। त्याच्यामध्ये फॉरेन कॅटेगरी असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्या इंडियनचा पण एक रिप्रेझेंटेशन ही कॉम्पिटिशन पाठवत असतो। गेल्या वर्षी मला आठवतंय गुजरातचा एका मुलाचा, त्या मुलाच्या सिनेमाचं पॅशन या विषयावर जो सिनेमा झाला होता, गुजराती सिनेमा, तो सिनेमा भारताकडून एंट्री म्हणून गेला होता हॉलिवूडसाठी वर्ल्ड कॉम्पिटिशनला। लोकसभेच्या निवडणुकीच्या जागांसाठी महाविकास आघाडीत सामील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये घमासान सुरू आहे। त्यामुळे त्यांचे घमासान संपल्यावरच आम्ही आपल्या जागांबद्दल चर्चा करून अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली। मात्र इंडिपेंडेंट निवडणूक लढली असता 6 जागांवर आम्ही निवडून येऊ असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। म्हणून तर मी म्हटलं ना, आम्ही सारे उपरे आहोत, तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते। तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो। मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो, अशा स्थितीत आज आहे। हार किसी की राय होती है, उस पर कभी टिप्पणी नहीं करना चाहिए। दोस्ती रखनी है तो टिप्पणी नहीं होनी चाहिए। आज मी म्हटलंय की आम्ही असं मिनिमम हा शब्द माझा महत्वाचा आहे। यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकल्या असत्या। मी आज त्याचं स्पेसिफाय करणार नाही, याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे। पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे। कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही पत्र देतानाच सांगितलंय की आम्ही 48 उमेदवारांची तयारी केलेली आहे। त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।